बारामतीत महाराष्ट्राची लोककला चित्र प्रदर्शन, लोककला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। बारामतीत महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा जपण्याचा आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे। माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती येथील नटराज नाट्यकला मंडळाच्या आवारात महाराष्ट्राची लोककला या विशेष चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रदर्शनाच्या माध्यमातून काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या लोककला, पारंपरिक कला प्रकार, ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणारी चित्रे आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जपणारी कलाकृती मांडण्यात आल्या आहेत। विशेषतः तरुण पिढीला आपल्या मातीतल्या कलेची ओळख व्हावी या उद्देशाने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे। लोककलेच्या संवर्धनासाठी आणि संस्कृती जपण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वाचे पाऊल ठरत असून कला रसिकांसह नागरिकांकडून या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे। आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस हा नटराज नाट्यकला मंडळ 1987 पासून साजरा करत आहे। याच्या मागे भावना एकच की आदरणीय पवार साहेबांनी राजकारण समाजकारण करत असताना सांस्कृतिक मूल्यांना देखील तेवढंच महत्त्व दिलेलं आहे। कारण साहेबांनी नेहमीच कलावंत, नाटक, साहित्य, कला या सगळ्या प्रकारांमध्ये आपला सहभाग घेतला आणि ते वाढवण्यासाठी कायमच साहेब प्रयत्नशील राहिलेले आहेत। या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने या नटराज कला दालनामध्ये या वर्षीची आमची साधारणपणे जी कला प्रदर्शन आयोजित केले त्याचा विषय आहे की महाराष्ट्राची पारंपरिक लोककला। कारण अलीकडच्या काळामध्ये आपल्या पारंपरिक लोककलेबद्दल तरुण यंग जनरेशनला बऱ्याचशा ठिकाणी माहिती आहे असं नाही, मग ते साधारणपणे त्याची उजळणी व्हावी, अवगत व्हावं म्हणून या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या पारंपरिक लोककला, ज्याच्यामध्ये वाघ्या मुरळी असेल, पोतराज असेल, पिंगळा असेल, जात्यावरची ओवी असेल, झिम्मा असेल, फुगडी असेल, लावणी असेल, गजनृत्य, पालखी नृत्य या सगळ्यांची या ठिकाणी आपण चित्रद्वारे, छायाचित्राद्वारे आणि काही पोस्टर्सद्वारे आणि त्याची माहिती संकलित करून या ठिकाणी नमूद केलेली आहे। दुसरं एक आपली जी पारंपरिक वाद्य आहेत, मग त्याच्यामध्ये ढोलकी असू द्यात, त्याच्यानंतर दिमडे असू द्यात, टाळ असू द्यात, चिपळे असू द्यात, विणा असू द्यात, तुंतुन असू द्यात, ही देखील या ठिकाणी आपण प्रदर्शनामध्ये मांडलेले आहेत की मुलांना या ठिकाणी ते पाहावं, त्याची माहिती घ्यावी आणि किमान ही आपली पारंपरिक महाराष्ट्राची लोककला आहे याच्याबद्दल एक मुलांच्या मनामध्ये थोडंसं जो त्याच्याबद्दलच्या पासून बाजूला गेले होते तर ते कुठंतरी परत त्याची जाणीव होऊन ते आपल्या मनामध्ये ठेवतील आणि पारंपरिक लोककलेबद्दलची आस्था याच्यामध्ये निर्माण होईल आणि ती चिरंतन राहील अशी या मागची भावना आहे। कला आणि राजकारण याचं संबंध कसं प्रदर्शन मांडू पाहता? नाही, राजकारण कलेचा काही संबंध नाही। वास्तविक पाहता काय माहिती का की लोककलेला साधारणपणे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात बघितलं तर सगळ्यांनीच मग ते राजकीय, सामाजिक, कला, सांस्कृतिक क्षेत्रातले लोक असू द्यात, यांनी कायम त्याचा पुरस्कार केलेला आहे। आदरणीय पवार साहेबही करतात, त्याच्यामुळे त्यांचा वाढदिवस हा कला या माध्यमातूनच नटराज नाट्यकला मंडळ दरवर्षी साजरं करतं आणि तीच थीम या ठिकाणी यावर्षी घेतलेली आहे। पवार साहेबांनी एकत्र यावं तुम्ही इच्छा व्यक्त केली, हो, यामागे नेमकी भावना काय आहे? नाही, बारामतीकरांचं हित, बारामतीकर हे नुसते बारामतीकर नाहीत तर हे संपूर्ण तालुका एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये सगळ्यांनी गुण्यागोविंदाने नांदावं, एकत्र यावं आणि बारामतीच्या विकासाला चालना मिळावी हाच याच्या मागचा उद्देश आहे आणि तो प्रत्येक बारामतीकराला वाटतो। तोच मी या ठिकाणी माझा स्पष्टपणे नमूद केला। बारामती सांस्कृतिक चळवळ पुढे नेण्यासाठी भविष्यात अशा आणखी उपक्रम राबवणार आहेत? हो, राबवणार ना। मी नटराज नाट्यकला मंडळ गेली 25 वर्ष सातत्याने यासाठीच प्रयत्न करतो आणि इथून पुढे देखील आज आपण बघितलं की नटराजच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रशिक्षण वर्ग चालू आहेत, एकांकिका स्पर्धा चालू आहेत, जे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गेली 25 वर्ष आपण भरवतो। यावर्षी नाट्य स्पर्धेमध्ये देखील आपल्या नाटकाला पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे आणि तरुण पिढीला या पारंपरिक कलामध्ये, संस्कृतीमध्ये एकत्र सामावून घेऊन त्यांच्यामध्ये ही कला वाढीला लावण्यासाठी नटराज सतत प्रयत्नशील राहील अशी मी ग्वाही देतो मी।